मुंबईतल्या जाहीर सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय। 2.5 वर्षांच्या ग्रहणातून महाराष्ट्राची सुटका केली असून बंद सम्राटांना आता कायम बंद करण्याची वेळ आलेली आहे असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। तर राज्यामध्ये व्होट जिहाद केलं जातंय, त्याला धर्मयुद्धाने उत्तर द्यावं लागणार आहे असं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। खरं म्हणजे कारण बंद सम्राटच त्यावेळी मुख्यमंत्री पदावर बसले होते। आजही तुम्ही त्यांची भाषा बघा। आमचं सरकार आल्यावर आम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट बंद करू, रिफायनरी बंद करू, धारावी बंद करू। अरे काय चालू करणार ते तर सांगा। अब बस हो गया। या बंद सम्राटांना कायमचं घर बंद करायचं वेळ आलेली आहे। महाविकास आघाडीने मान्य केली ती मागणी अशी आहे, 2012 ते 2024 या महाराष्ट्रात जेवढ्या दंगली घडल्या त्या दंगलीमध्ये जेवढे मुसलमान आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींना एका झटक्यात सोडून द्या, ही मागणी उलेमांनी केली आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीने मान्य केली। हे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? अरे यांना आता आपली ताकद दाखवून द्या। हे जर वोट जिहाद करणार असतील तर आता वोटांचं धर्मयुद्ध करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे आणि ती तुम्ही कराल हा विश्वास व्यक्त करतो।